येवत येथील दलित वस्तीपासून जाणारा हा खुडबाव मार्ग. येवत गावठाण ते खुडबाव मार्गासाठी प्रशासनाकडून 425 कोटी रुपयांचा एक रस्ता चालला आहे, असा एक गवगव आहे. पण मित्रांनो, या 425 कोटी रुपयांचं कोणालाही काही माहिती नाही आहे. या ठिकाणी रस्ता करणारं प्रशासन कोण हे तालुक्यातच कोणाला माहीत नाही, मोजके लोक सोडले तर. हा सगळा प्रकार सांगण्याचं कारण आहे की इथं दलित वस्तीतील अनेक तरुण आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांनी इथं असं सांगितलं आहे की हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा चालला आहे, पण याबाबतची कुठलीही माहिती आम्हाला नाही. विशेष करून हा रस्ता दलित वस्तीपाशी आणून थांबवला गेलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी ज्यावेळेस हा आक्रोश झाला, ओरड झाली की दलित वस्तीपासून हा रस्ता का थांबला, तेव्हा कुठंतरी त्या ठेकेदाराच्या लोकांकडून इथं खडी पसरवण्याचं काम झालंय आणि ही खडीसुद्धा निकृष्ट दर्जाची आहे, असा दावा या लोकांचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, 425 कोटीचा रस्ता आणि दलित वस्ती येऊन थांबतो तरी कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून यावरून या दलित वस्तीतील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, उत्तमराव गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे ते कार्यकर्ते आहेत, काय सांगायचं तुम्हाला रस्त्याबाबत? रस्त्याच्या संदर्भामध्ये हे जाणून बुजवून दलित वस्तीमध्ये रस्ता आणून सोडलेला आहे आणि काय आम्हाला ऐकू बातमी मिळत आहे की हितातले काही लोक अडचणी करतात. तर हितातल्या कोणत्याही कार्यकर्त्याचं, कोणत्याही लोकांचा हिथं रस्त्याकरणामध्ये कुणाचाही अडथळा अजिबात नाही. उत्तमराव असं म्हणतात, दलित वस्तीकडे जाणून बुजून हा रस्त्याचं अर्धवट काम ठेवलंय आणि गावकऱ्यांच्या नावाने कोणतरी खापर फोडतंय, पण गावामध्ये अशा स्वरूपाची कुठलीही दुधो परिस्थिती नाही. सर्व लोक रस्त्यासाठी मदत करणारे आहेत, पण ठेकेदाराच्या अंगात बोंब आहे आणि ठेकेदाराच्या वतीने इथं कुणीतरी खोडसाळपणा करतंय. याचाच अर्थ असा आहे, अजूनही जातीय व्यवस्था, जातीय तिढे निर्माण करणारी तरी जन्माला आहे का, आणि ते या रस्त्यामध्ये सुद्धा आहे का, अशा स्वरूपाचा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहताय आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27. धन्यवाद.